आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। माझ्या सगळ्या मागण्या मान्य केल्यास विधानसभा निवडणूक लढणार नाही। माझी जागा मी शिंदेगड किंवा भाजपला देईन। बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदे यांच्या बहीण आणि सुनेचं घर 1500 रुपयात चालेल का? राऊतांचा शिंदेंना सवाल। तर लाडक्या भावाप्रमाणे बहिणीला देखील 10,000 रुपये देण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक। जुनी योजना मुख्यमंत्र्यांनी नव्या नावानं समोर आणली। अंबादास दानवेंचा आरोप। बारामतीकरांमुळे सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आलं लाडकी बहीण किती महत्त्वाची। लाडकी बहीण योजनेचं महत्त्व बारामतीकरांनी अजितदादांना दाखवलं। मेहबूब शेख यांचा टोला। लंडनहून शिवकालीन वाघनकं तात्पुरती भाड्यानं आणली। वाघनकं मुंबईपासून साताऱ्यापर्यंत वाजत गाजत आणायला हवी होती। जयंत पाटलांची टीका। मराठा आरक्षणाबाबत चर्चेचं आणि मुदतवाढीचं गुराळ किती दिवस सुरू ठेवणार? आरक्षणाबाबत सरकारनं आता एक निर्णय घ्यावा। जयंत पाटील यांचं वक्तव्य। तर शिरूरमध्ये लाडकी बहीण योजना कार्यक्रमामध्ये बॅनरवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नाही, त्यामुळे समर्थकांकडून अशोक पवार यांच्या उपस्थितीमध्ये गोंधळ। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं 98% काम पूर्ण। सप्टेंबर अखेरीस समृद्धीचा शेवटचा टप्पा सुरू होणार। MSRDCची माहिती। अकोला जिल्ह्यातील बाळापूरमधील नगर परिषदेमध्ये पीक विम्यासाठी आमदार आक्रमक। बैठकीला पीक विम्याच्या अधिकारी उपस्थित न राहिल्यानं संतप्त झालेले आमदार आणि शेतकऱ्यांनी तहसीलदारांना कोंडलं।